मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET डिसेंबर 2024 मराठी भाषा आहे तिचे जे PYQ आहेत या ठिकाणी 30 प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत. चला तर मग बघूया. तुम्हाला या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफ तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्याप्रमाणे पुढे या ठिकाणी वाचून घेऊ शकता. त्यावरती जे प्रश्न आहेत पॅरेग्राफवरती ते आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे त्यामध्ये पण दिवसांगी वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित शब्द काय आहे? आता दिवसांगिक जो शब्द आहे मित्रांनो तो आहे न्यूनत्व बोधक अव्यय आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघा, बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो. आता यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता खेचतो हा शब्द काय आहे? आता या ठिकाणी बघा, बाळ जे आहे ते स्वतःहून ही क्रिया करत नाहीये, दुसऱ्याकडून कोणाकडून तरी क्रिया करून घेतली जाते. त्यावेळेस ही जी क्रिया असते अशा प्रकारची त्याला आपण प्रयोजक क्रिया म्हणतो. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला, जेव्हा केव्हा क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते किंवा त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी. पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्द जोडी ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला जी बरोबर विरुद्ध अर्थाची जोडी आहे ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर सत्य असत्य, भाव भावना, व्यवहार व्यापार, सुंदर निर्मळ. तर आपण पहिल्या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे. पहिली जी जोडी आहे ती आपल्याला एकदम बरोबर सत्य असत्य विरुद्ध अर्थाची जोडी आहे. दुसरा प्रश्न बघा जो आहे, लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? आता हा जो प्रश्न आहे तो पॅसेजवरती आधारित आहे मित्रांनो. मी फक्त या ठिकाणी याचं जे बरोबर उत्तर आहे ते या ठिकाणी हायलाइट करतोय. पुढचा प्रश्न बघूया. सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? आता आपल्याला हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. आता सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? तर आपल्याला माहिती आहे निर्मळ हे काय आहे? विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3. आता 96 नंबरचा प्रश्न बघा. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? हा पॅसेजवरती आधारित प्रश्न आहे. तुम्ही पॅसेज वाचून घ्या. त्यानुसार सोडा. मी या ठिकाणी फक्त त्याचं जे बरोबर उत्तर आहे पॅसेजनुसार दिलेलं ते या ठिकाणी टिक करतोय. 97 नंबरचा प्रश्न बघा. लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करत नाही? आता हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. तर पॅसेजमध्ये याचं 2 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. झाडांना रागवत नाही. 13 नंबरचा प्रश्न बघा. निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता पारदर्शी, निष्पाप, प्रांजळ हे काय सर्व समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी जो आकस आहे पर्याय क्रमांक 4 हा जो शब्द आहे तो समानार्थी शब्द नाही याच्याशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय? आता पॅसेज म्हणजे जे याचं उत्तर दिलेलं आहे ते 1 नंबरचं आहे. ते म्हणजे बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य बाळाला त्याचं जे सर्व काही आहे ते त्याची आई असते. पुढे बघा. आता जो दुसरा पॅराग्राफ आहे मित्रांनो तो आहे कवितेवरती. आता ही कविते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा. यावरती जे आधारित प्रश्न आहेत ते आपण आता बघूया. तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता बघा, घरावर कौलारावर. आता या ठिकाणी वर वर आहे शब्दाला. मेन शब्द घर आहे त्याला जोडून वर प्रत्यय लागलेला आहे. कौलारावर. आता याला पण शेवटी वर लागलाय शेवटी. आता आपण या ठिकाणी हे जे शब्द आहेत याचं उत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शब्दाला जे जोडून येतं त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. नंतर येतं शब्दाच्या त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. पुढचं बघा. घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे? आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय की पाऊस हे काय आहे. आता मित्रा पाऊस हे सिंपली आपल्याला लक्षात ठेवायचंय की आहे नाम आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. मौन तुझे ओथंबून भरले यातील ओथंबून म्हणजे काय? आता ओथंबून आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे बोलीभाषेला शब्द आहे. काठोकाठ जी गोष्ट काठोकाठ भरते त्याला आपण ओथंबून म्हणतो. गाणं पण आहे. 103 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे? आता कविता या ठिकाणी तुम्हाला वाचल्यानंतर कळून जाईल. आता याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे उदासीनतेचे. पुढचा प्रश्न बघा. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे? याचं उत्तर आहे बरोबर मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विरह भावना. पुढचा प्रश्न बघा. आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाहीये? आता पॅसेज मध्ये रिलेटेड जो शब्द आलेला नाहीये. आता तो आनंदाचे गाणे घेऊन आलेला नाहीये. पुढचा प्रश्न बघा. आता जो मित्रांनो आता जे पुढील प्रश्न आहेत
हे आहेत पेडागॉजी, त्याला आपण म्हणतो अध्यापनशास्त्र, यावरती आधारित प्रश्न आहेत. आता 106 नंबरचा प्रश्न बघा. मातृभाषा धारित भाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? आता पर्याय क्रमांक आहे एक पहिला सर्व मुलांचे त्याच्या, पर्याय क्रमांक 2 आहे सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात, पर्याय क्रमांक 3 आहे. यातील जे मित्रांनो बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा आपण त्याला घरची भाषा यांनी करावी. आता तुम्हाला या ठिकाणी जेव्हा केव्हा तुम्ही अध्यापन शास्त्रांचे प्रश्न सोडवता मित्रांनो, त्या या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं तुम्हाला, विद्यार्थ्याच्या दृष्टीने काय चांगलं राहील हा तुम्हाला विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान कोणते? आता संहिता अध्यापन यांच्या जे संदर्भातलं जे चुकीचं उदाहरण आहे मित्रांनो, ते आहे पर्याय क्रमांक 4, चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केले वाचन. आता यात चुकीचं आहे. चाळणे म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण त्याला म्हणतो आपण अनालिसिस करतो, तर न्याहाळणे आपण याला ऑब्झर्वेशन करतो, तर ऑब्झर्वेशनला आपण घाईघाईने केले वाचन म्हणत नाही. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात, तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वयंशोधन. सभोवतालच्या गोष्टी आपण काय करतो? ऑब्झर्व करतो आणि त्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकतो. त्याला आपण म्हणतो स्वयंशोधन. आता पुढचा प्रश्न बघा. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात? आता याला आपण याचं जे उत्तर आहे मित्रांनो, बरोबर उत्तर आहे स्थानांतर. आपण त्यालाच म्हणतो डिस्प्लेसमेंट म्हणतो. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? आता पहिला पर्याय का आशय आणि घटकांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन. दुसरा आहे आतापर्यंत वाचलेल्या मजकुरांचा मानसिक गोषवारा करणे. तिसरा आहे स्वतंत्र अक्षरावर भर देणे. चौथा आहे आशयाचा पूर्वानुमान करणे. आता यातील याचा पर्याय क्रमांक जे 3 आहे ते उत्तर आहे स्वतंत्र अक्षरावर भर देणे. हे गृहीत धरलं जात नाही मित्रांनो. आपण आकलनासह वाचन करतो तेव्हा. आकलनासह म्हणजे आपण जसा आशय वाचतो त्याचं आकलन आपल्या माइंडमध्ये इंटरप्रिटेशन करतो. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? आता या ठिकाणी याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांचा व्याकरणीय नियमांची तुलना करणे. आता पुढचा प्रश्न बघूया. 112 नंबरचा. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. आता याचं उत्तर 3 ठिकाणी पर्याय बघा. अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान, नंतर आहे ज्ञानात्मकता आणि काल्पनिक संबंध. आता याचं मित्रांनो बरोबर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, अधिज्ञानात्मकता. मेटाकॉग्निशन म्हणतो आपण त्यालाच. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती बाब क्रोशनचे सिद्धांत आणि वेगोत्स्कीच्या झेडपी समान आहे? झेडपी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता हे मानसशास्त्रामध्ये पण आहे. त्याला आपण म्हणतो झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आता यामध्ये ही जी आहे झेडपी, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात अशी ठेवायची आहे. क्रोशनचे जो सिद्धांत आहे आणि वैगोत्स्कीचा सिद्धांत आहे तुम्हाला सायकोलॉजी मध्ये आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आदान सिद्धांत, इनपुट हायपोथेसिस म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न बघा. कमिन्सनच्या अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढील कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करत नाही? आता समर्थन न करणारं आपल्याला या ठिकाणी विधान शोधायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी मित्रांनो. भाषा आणि बोलींच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? आता आपल्याला भाषा आणि बोलीभाषा संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. आता पुढे यातलं जे अचूक विधान बघा, भाषा आपली लिपी असते, पण बोली त्यांची लिपी नसते. आता याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ते आहे पर्याय क्रमांक 2. भाषा आणि बोलीची भाषिक पृथक्कामकता दाखवणारे कोणते योग्य निकष नाही. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. वीर एक 7 महिन्याची मुलगी आहे आणि ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? आता आपल्याला माहिती आहे लहान मुले काय करतात असं बडबड करत असतात. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, तो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं बघा मित्रांनो. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द, शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द म्हणजे त्याला आपण उत्पादक म्हणतो. त्याला आपण उत्पादक शब्दसंग्रह म्हणतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढील बघा मित्रांनो. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र आपण त्याला म्हणतो लँग्वेज अक्वायर चे विश्लेषण नाही. आता याचं जे उत्तर आहे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? मुलांच्या दुसरा पर्याय भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रधान जास्त कशामुळे होते? आता मित्रांनो याचा जो बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? हे त्याचं योग्य विश्लेषण नाहीये. पुढील प्रश्न बघा मित्रांनो. भाषिक समुदायात एसचे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक घटकातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे? आता आपल्याला माहिती आहे आपण मोबाईलमध्ये पण स्पीच वापरतो. युकेचा स्पीच आहे, इंडियन लँग्वेजचा स्पीच आहे. त्यानुसार त्याचे उच्चार कसे करतात? वेगळे करतात. तर याचं जे उदाहरण आहे ते आहे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन आपण त्याला म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण मराठी भाषेविषयी जे काही 30 प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवरती CTETच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत